आपला चौथा समास चालू आहे, उपदेश लक्षण. आत्तापर्यंत त्यांनी गुरु लक्षण सांगितलं, शिष्य लक्षण सांगितलं. आणि शिष्य लक्षणात त्यांनी असं म्हटलं की जर काही शिष्यात कमतरता असेल तर तो दोष गुरूंनीच आपल्याकडे घ्यावा. म्हणजे थोडक्यात असं की आधी गुरु शिष्य पारखूनच घेतात. पारखलेल्या शिष्यामध्ये काही फारसे दोष असतील असं नाही, म्हणूनच त्याला शिष्यत्व दिलेलं आहे गुरूंनी. आणि त्यानंतरही त्या शिष्याच्या ठिकाणी काही दोष आहेत तर त्याचं निराकरण करण्याचं काम गुरूंचं आहे, असं समर्थांचं म्हणणं आहे. आता हे कुणाकरता आहे आपल्याला माहिती आहे की जो त्यांचा अगदी निकटचा शिष्य आहे त्याच्यापुरतं आहे. बाकीचे सगळे जे शिष्य आहेत त्यांची जबाबदारी काही गुरु घेणार नाही. कारण ठीक आहे, हौस आहे म्हणून ते जसं आपल्याकडे म्हणतो ना की अनेक ठिकाणी अनेक मंडळी जातात, हौशे गौशे नवशे, तसे देवाच्या दर्शनाला सगळे लोक येतात. तसं गुरूंच्याकडे सुद्धा गुरुमंत्र घ्यायला सगळे प्रकार असतात. नाही असं नाही, निरनिराळ्या प्रकारचे लोक गुरुमंत्र घेण्याकरता येतच असतात. तर त्यांनी असं म्हटलंय की जो खरा गुरुच्या जवळचा अंतेवासी शिष्य आहे त्या शिष्याचे दोष गुरु राहू देत नाही. त्यांना आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे तयार करतात. आपण जर रामकृष्णांचं चरित्र पाहिलं तर आपल्याला त्यात हे सगळं बघायला मिळेल. त्यांची जी 16 मुलं आहेत त्यांनी तयार केलेली, त्या 16 जणांची चरित्र उपलब्ध आहेत. आणि त्या 16ही मुलांच्या ठिकाणी जे स्वतः रामकृष्णांनी सगळी समर्थता देऊन ठेवली की ही मुलं आता त्यांनीच तर पुढे रामकृष्ण संघाची स्थापना केली. म्हणजे त्यातनं आज रामकृष्ण मिशन जे उभं आहे, तो जो संघ उभा आहे त्या 16 जणांच्यावरती उभा आहे. आणि त्यामुळे ज्याच्याकडून कार्य करून घ्यायचं आहे त्याला गुरु बरोबर तयार करतात. म्हणजे आत्तापर्यंत आपण यात वेळ पुष्कळ दिला, कारण त्याचं कारणही आपण गेल्या वेळी बोललो त्याप्रमाणे की आपण सावध असावं. कुणाच्याहीकडे जाताना, कुणालाही मोठं म्हणताना आपल्याकडे काहीतरी त्याचे निकष असावेत, आपल्या मनात असावेत. ते बोलावं न बोलावं, पण योग्य ठिकाणी जावं म्हणजे फसगत होण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून समर्थांनी एवढ्या गोष्टी सांगून ठेवल्या. आता समर्थ म्हणतात उपदेश. आता त्यांनी उपदेश लक्षण सांगितलं. अनेक प्रकारचा उपदेश आहे. सगळ्याची ज्याला आपण मध्यवर्ती संकल्पना म्हणू ती एकच आहे. ती म्हणजे अशी की आत्मज्ञानाचा उपदेश हा सर्वश्रेष्ठ आहे. बाकीचे जे सगळे उपदेश आहेत ते कधी व्यवहाराकरता असतील, कधी काही कोणते हेतू पूर्ण करण्याकरता असतील. जसं आपण एखाद्या ज्योतिषांकडे जातो, त्यांनी पत्रिका पाहिल्यावर सांगतात की ह्या ग्रहाचा दोष आहे, ह्या दोषाचं निराकरण करण्याकरता अमुक एक जप करा, तो इतका काळपर्यंत करा, ह्या मंत्राचा करा, तो इतक्या संख्येत करा, या वेळी करा, त्याचं दान असं द्या, त्याचं उद्यापन असं करा. ती त्याचं तंत्र सगळं सांगतात. आणि मग म्हणतात या प्रकाराने केलं की तुमचं दोषाचं निराकरण होईल. आता ती सुद्धा एक विद्याच आहे, ते सुद्धा एक ज्ञानच आहे, तो सुद्धा उपदेशच आहे. पण समर्थ त्या प्रत्येकाला म्हणतात की हा उपदेश म्हणजे ब्रह्मज्ञानाचा उपदेश नव्हे. या सगळ्यांच्यामध्ये श्रेष्ठ उपदेश आहे तो ब्रह्मज्ञानाचा आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सुरुवात केली आहे सांगायला की श्रीराम ऐका उपदेशाची लक्षणे बहुविधे कोण कोणे कोणती कोणती आहेत सांगतो म्हणाले. सांगता ते असाधारणे परी काही एक सांगो. पुष्कळ आहेत म्हणाले. सगळ्याची चर्चा करणं शक्य नाही, पण काही एक थोडे आपल्याला नमुन्यादाखल सांगतो. बहुत मंत्र उपदेशिती. पुष्कळ प्रकारच्या मंत्रांचा उपदेश केला जातो. कोणी नाम मात्र सांगती. म्हणाले कोणी नाम घ्यायला सांगतं म्हणजे किंवा नामाचे प्रकार सांगतं. एक ते जप करविती ओंकाराचा. कुणी असं म्हणतं ओंकार म्हणू नका, भगवंताच्या नामाचं स्मरण करा. तर कुणी असं म्हणतं की ओंकाराचं स्मरण करा, ओंकारा इतका श्रेष्ठ जप नाही. आणि त्यामुळे एक एक जपाबद्दल सांगताना ते पुढे म्हणतात की म्हणजे नामाचे मंत्र सांगतात ते मंत्र कोणते आहेत. तर ते म्हणतात शिवाचा मंत्र आहे, भवानीचा मंत्र आहे, विष्णूचा मंत्र आहे, महालक्ष्मीचा मंत्र आहे. म्हणाले अवधूताचे म्हणजे दत्तात्रेयांचे मंत्र आहेत, गणेशांचे मंत्र आहेत, मार्तंडाचे मंत्र आहेत, मत्स्य कुर्म वराह सगळ्या प्रकारचे मंत्र आहेत. ते पुष्कळ त्यांनी यादी दिली आहे. भैरव, हनुमान, नारायण आणि अघोर मंत्रसुद्धा आहेत. काही विद्या अघोर आहेत.
आणि त्याचा जपही अघोर आहे, रात्री मध्यरात्री स्मशानात बसून वगैरे वगैरे असं काही सगळं विधानही अघोर आहे. त्यामुळे काही अघोर मंत्र आहेत आणि जेवढ्या देवता तेवढे मंत्र आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं की नाना शक्ती उत्पन्न करणारे हे मंत्र आहेत. ते सगळे काही यादी मी वाचत नाही. आणि पृथकाकारे स्वतंत्र म्हणजे जी देवतेचा जो आकार तो देवतेचा मंत्र आहेच. म्हणजे जितक्या आता आपण जर 33 कोटी देवता म्हटल्या तर त्या प्रत्येक देवतेकरता मंत्र आहे. आणि म्हणून ते पुढे म्हणतात जितुके देव तितुके मंत्र, सोपे अवघड विचित्र, खेचर दारुण बीजाचे. काही मंत्र सोपे आहेत, काही मंत्र अवघड आहेत. सोपा म्हणजे जय जय रामकृष्ण हरी किंवा श्रीराम जयराम जय जयराम सोपे मंत्र आहेत. केव्हाही म्हणा, कसेही म्हणा, जाता येता म्हणा, त्या मंत्रांचे लाभच आहे. त्यामुळे ते सोपे. काही मंत्र अवघड आहेत. अवघड म्हणजे काही वैदिक मंत्र आहेत. तर ते वैदिक मंत्राचं ज्याला अनुष्ठान करायचं आहे त्याला असं जाता येता मंत्र म्हणून चालणार नाही. त्याला त्या देवतेची प्रतिष्ठापना करून एका स्थानावरती बसून आसन ग्रहण करून त्या आसनावरतीच एका विशिष्ट पद्धतीने शरीराची शुचिता राखून, म्हणजे आता श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचं आंघोळ नाही झाली तर काही फरक पडत नाही, कसंही म्हटलं तरी चालतं. ते तसं नाही. ते शुचिर्भूत व्हायला पाहिजे, खाण्यापिण्याचे नियम सांभाळले पाहिजेत. हे जर सगळं नाही सांभाळलं तर शरीरामध्ये त्या मंत्रामुळे जी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा निर्माण झाल्यानंतर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. आणि म्हणून ते सांगतात की हे जे मंत्र आहेत हे सगळे मंत्र सगळे सोपे आहेत, नाहीत, अवघड आहेत. काही मंत्र विचित्र आहेत. विचित्र म्हणजे असं कुणाला दाताचं इन्फेक्शन आहे, कुणाला डोळ्याचं इन्फेक्शन आहे, कुणाला कानाचं इन्फेक्शन आहे. अथर्ववेदामध्ये अनेक मंत्र सांगितलेले आहेत. किंबहुना दुखण्यांच्यावरची चिकित्सा मंत्रांनी सांगितली आहे. पण त्या मंत्र चिकित्सेच्या बरोबर त्यांनी जे विचित्र म्हटलं आहे ना त्याच्याबरोबर त्या पांढऱ्या मिरीची मुळी आणा, त्या झाडाचा अमुक घ्या, ते पांढरी मिरी घ्या, मग ते समुद्राचा फेस घ्या, मग ते अमुक घ्या, ते सगळं एकत्र करा, त्याचं चूर्ण करा. किंवा त्याचा त्या म्हणजे एखादी वनस्पती तोडायची, काढून आणायची आहे तर ती वनस्पती त्या त्या मुहूर्तावर काढून आणा. म्हणजे पौर्णिमेला काही वनस्पती काढता येतात, काही प्रतिपदेला येतात, काही अमावस्येला येतात. आता त्या त्या सगळ्या जे काही त्याच्या तऱ्हा आहेत त्या सगळ्या तऱ्हा सांगितल्या आहेत. एवढ्यावर भागत नाही, पण मला काही फार आपल्याला सांगायचं आहे असं नाही आहे. पण काही काही विचित्र म्हणजे अगदी विचित्र आहेत, म्हणजे त्याला काही अर्थच नाही आहे असे लोक सांगतात. ते का सांगतात आणि त्या मंत्रांचा उपयोग आहे का मला माहीत नाही. पण खूप चांगल्या अधिकारी लोकांनी कुणाकुणाला काही काही मंत्र सांगितलेत, त्याच्यामध्ये माणसांनी उघडच व्हावं आणि तसंच देवाला जावं वगैरे असले काहीतरी चमत्कारिक आहे. म्हणजे ते समर्थांना जे विचित्र म्हणणं आहे ना ते अपेक्षित आहे. नंतर कापालिक आहेत. कापालिकांच्याकडे तर त्या कवटीमध्येच सगळं करतात. हे असलं विचित्र आहे सांगायचं म्हणजे की त्याला काही अर्थ नाही आहे. असे चमत्कारिक काय त्याची शक्ती आहे ना ध्वनीची, ती कशी वापरून घेता येते. शेवटी आता आम्ही हे अशा प्रकारे एवढी स्फोटकं तयार करतो म्हणजे काही ती वेडीवाकडीच वापरतो ना शक्ती. आम्हाला जी शक्ती प्राप्त आहे त्याचा काही आम्ही फार चांगला उपयोग करतो आहे असं नाही आहे. जोपर्यंत आमच्या करमणुकीकरता चांगले 4 गोष्टी तयार करतो आहे किंवा आमच्या उपयोगाकरता करतो आहे, वैद्यकशास्त्र म्हणून करतो आहे, औषधी म्हणून करतो आहे, तोपर्यंत ठीक आहे. पण हे असं याला मार त्याला मार त्याच्याकरता काय काय प्रकार आत्ता शास्त्रास्त्रांमध्ये निघालेत. किंवा आता ज्या प्रकारे आज आपल्याला दुखणी होत आहेत हे बायोलॉजिकल वॉरच आहे एका प्रकाराने, की असे सगळे जंतू त्या देशात सोडून द्यायचे आणि सगळा समाज खिळखिळा करून टाकायचा. कारण माणसाची प्रकृती एकदा बिघडली, दुर्बलता आली की तो काय कशाला तोंड देऊ शकणार आहे. आधी शरीरच सांभाळणं त्याला कठीण होईल. आणि त्यामुळे अशा अनेक विचित्र गोष्टी आहेत की जशा आज आपण पाहतो की हे समाजात राहू नये असं वाटतं, तसंच प्रत्येक शास्त्रामध्ये हे वाईट पण शिरलेलं आहेच आहे. शास्त्राची एक बाजू वाईट आहेच आहे. म्हणून त्याला त्यांनी विचित्र म्हटलं. त्यांनी खेचर दारुण बीजाचे म्हटलं. त्यांनी असं म्हटलं आहे की या देवता नुसत्या एवढंच नाही तर भूताखेतांचे मंत्र आहे की वश कुणाला करायचं, त्या भूताला करायचं, त्या पिशाच्याला करायचं. असे काही लोक आहेत, मी पाहिलेलं आहे.
की कर्ण पिशाच्याला वश करून घेतात. आपल्याकडे शाबरी नावाचे मंत्र आहेत. ते शाबरी मंत्र फार लवकर वश त्या मंत्रांनी करून घेता येतं. आणि त्या शाबरी मंत्रांचा उपयोग म्हणजे मी तुम्हाला आत्ता एक गोष्ट सांगणार आहे जी मला अगदी खटकलेली आहे. परवाच्या वैदिक संमेलनात याच संदर्भात आहे. तिथे एक प्रश्न आला होता आमच्याकडे. ती खुली चर्चा होती. त्या खुले चर्चेमध्ये सगळे वैदिक होते आणि त्याच्याचबरोबर असं आम्ही दोघीजणी होतो. ती श्रद्धा परांजपे होती आणि मी होतो. तर एक प्रश्न असा आला वैदिकांना की जे पौरोहित्य करतात म्हणजे जे याज्ञिकी करतात त्या मुलांची लग्न होत नाहीत. मुली साधारणपणे त्यांच्याशी लग्न करायला तयार नसतात. तर काय करावं, कशाचं अनुष्ठान करावं म्हणजे त्या मुलांची लग्न होतील. तर त्यांनी अगदी व्यवस्थित वैदिक अनुष्ठान सांगितलं की पवमान करावा, अनुष्ठानपूर्वक करावा. त्याच्यानंतर अथर्वशीर्ष अनुष्ठानपूर्वक म्हणजे संकल्प करावा की मला हे अमुक एक पाहिजे आणि त्याच्याकरता मी एवढा एवढा जप करतो. म्हणजे समजा अथर्वशीर्षाचं मी सहस्रावर्तन करणार तर या कारणाकरता करणार असा संकल्प करून ते करायचं आहे. अशा प्रकारे संकल्पपूर्वक काही अनुष्ठान जर केलं तर त्या अनुष्ठानाचे पण लाभ आहेत. तर त्यांनी सांगितलं की पवमान वगैरे हे सगळे संकल्प जर झाले तर त्याचे लाभ आपल्याला मिळतील होतील असं त्यांनी म्हटलं आहे. आता ते उत्तर देताना इथपर्यंत सांगितलं, इथवर ठीक होतं. त्याच्यापुढे त्यांनी सांगितलं की अथर्ववेदामध्ये वशीकरण मंत्र आहेत. त्या वशीकरण मंत्रामधला मंत्राचा उच्चार नाही करून सांगितला, पण तो मंत्र काळजी असतील आणखीन मंत्र एक नाही आणि 4 असतील. तर ते जे काही मंत्र आहेत, सहाणेवरती गंध काढतो त्या गंधाबरोबर कुंकू घालावं आणि ते गंध काढून घ्यावं, उगाळून घ्यावं आणि ते जे गंध आहे ते ज्याला विवाह करण्याची इच्छा आहे त्यांनी ते कपाळावर लावावं, जसा तो रोज लावतो तसा. त्या गंधाकडे बघून स्त्रिया वश होतात. हे काय भयानक आहे. म्हणजे हे जर तुम्ही असं सांगायला लागलात, असू शकेल वशीकरणाचे मंत्र आहेत ते स्त्रियांनाच वश करण्याकरता आहेत असं नाही आहे. कुणाला वश करण्याची जर कधी केव्हा काळी जर जरूर पडली कुणाला आणि त्या वशीकरण मंत्राचा उपयोग असला, हे काय भलतंच मी ऐकलं तेव्हाच मी थक्क झाले. त्याला कोणीच फारसा दुजारा दिला नाही, तो विषय कोणी वाढवला नाही, प्रत्येकाला त्याचं गांभीर्य लक्षात आलं. पण तरीसुद्धा सांगणाऱ्याला आधी ते कळायला पाहिजे आपण काय बोलावं काय बोलू नये. आज समोर बसलेला श्रोता 1000-1500 श्रोता आहे, त्याच्यासमोर जर असं बोललं तर कसं चालेल. अशा अनेक गोष्टी आहेत. जेव्हा शास्त्र आहे तेव्हा जसं चांगलं आहे तसं वाईट आहे आणि असे अनेक वाईट शास्त्रांचे उपयोग करून घेणारे लोक पण आहेत. चेटूक आदी अशा अनेक ज्या गोष्टी केल्या जातात त्या सगळ्या अशाच विपरीत आहेत. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात की खेचर दारुण बीजाचे. बीजमंत्र आहेत अवघड आहे. बीजमंत्राची उपासना तर कोणीच करू नये कुणाच्या मार्गदर्शनाशिवाय. कुणीतरी सहज सांगतं अहो त्या ओम ह्रीमचा जप करा त्याचा फायदा होतो. असा ह्रीम काय, क्लीम काय, श्रीम काय हे असले मंत्र हे कोणीतरी सांगितले म्हणून जपायचे मंत्र नाहीच आहे. तर त्यामुळे समर्थांनी इथे म्हटलंय की हे बीजमंत्रसुद्धा दारुण आहेत, भयंकर आहेत. भयंकर असं की न समजून जर आम्ही त्याचा उच्चार केला आता त्याचा काही वेळाकडा परिणाम भोगावा लागेल. असे हे पिशाच्यांचे मंत्र आहेत. तुम्हाला सांगता सांगता मी विषय थोडा डायव्हर्ट केला कारण मला कालच्याच इथे आमच्या या म्हणाल्या होत्या की तुम्ही सांगा तिथे काय झालं. तर सांगेन मी थोडं 5 मिनिटात काय झालं त्या वैदिक संमेलनात. पण तिथला हा एक प्रसंग आहे तो मोठा मी म्हणजे मला जरा शॉकिंग होता, एकदम धक्का बसला. त्यातले जे स्टेजवर सुद्धा चांगले 10-15 वैदिक होते इतक्या प्रश्नांना उत्तर द्यायला. त्यातले इथले दंडगे गुरुजी आहेत, त्यांनी माझ्याकडे पाहिलं, म्हणाले काय. म्हटलं गप्प बसा, काही वाढवू नका विषय, सोडून द्या, ऐकू आलं नाही असं समजा आणि सोडून द्या. त्याचं गांभीर्य काय आहे आपल्या लक्षात आलेलं आहे. तर ह्या पिशाच्यांचं सुद्धा असंच आहे की त्या शाबर मंत्रांनी ते पिशाच्य वश करून घेतला जातो. पुण्यामध्ये पण असे लोक आहेत की ज्यांना कर्ण पिशाच्य वश आहे. त्यामुळे समोर माणूस येऊन बसला की त्या माणसाची सगळी डिटेल हिस्ट्री तिथे सांगितली जाते. कारण त्या माणसाला काही कळतं की नाही माहीत नाही, पण ते पिशाच्य वश असतं आणि त्यामुळे ते पिशाच्य प्रत्येक गोष्ट सांगतं की कधी लग्न होईल, काय होईल, काय शिकेल, कुठे जाईल, कुठे घर मिळेल, काय. आपल्याला आश्चर्य वाटतं की आपलं नाव माहीत नाही, काही नाही, तरीसुद्धा हा माणूस आपल्या घरापासून प्रत्येक गोष्ट सगळी सांगतोय. पण पुढे काय होतं
हे त्या मंत्राने त्या पिशाच्याला वश करून घेतलेलं असतं. ते पिशाच्य यांना बांधलेलं असतं, म्हणजे बांधून राहतं, ते अडकतं यांच्या ठिकाणी. आणि जेव्हा त्या मंत्राचं सामर्थ्य त्या माणसाजवळचं कमी होतं तेव्हा ते पिशाच्य त्याच्या डोक्यावर स्वारत आणि ते त्या व्यक्तीला हैराण करतं. जी व्यक्ती हा सगळा उद्योग करते तिला असं वाटतं आपण पैसे मिळवण्याकरता हे उद्योग करावेत, 4 दिवस पैसे मिळतील, काय यश मिळेल, काय मिळेल. पण हे काही खरं नाही. म्हणून समर्थ सांगतात, सोपे, अवघड, विचित्र, खेचर, दारुण बीजांचे. हे असे म्हणाले भूतपिशाच्यांना वश करणारे असंख्यात मंत्र माला. माला मंत्र आहे. माला मंत्र म्हणजे ज्याच्यामध्ये 24 अक्षरांपेक्षा अधिक आहे. आता आपण भीमरूपी म्हणतो, माला मंत्र आहे. ही सगळी जी स्तोत्र आहेत, रामरक्षा म्हणतो, माला मंत्र आहे. कारण लांबलचक आहे ना, म्हणजे 24 अक्षरांपेक्षा जेव्हा त्या मंत्रमय स्तोत्रातली अक्षरं जास्त असतात तेव्हा त्याला माला मंत्र म्हणतात. तर असे हे जे माला मंत्र आहेत, एकाहुनी एका आगळा, एकापेक्षा एक वेगळा आहे. विचित्र मायेची कळा कोण जाणे. आणि म्हणाले ही सगळी माया आहे. माया याचा अर्थ हे सगळं शक्तीचं रूप. माया म्हणजे वाईट अर्थाने माया नाही, माया म्हणजे शक्ती. हा सगळा शक्तीचा प्रांत आहे. मंत्राची शक्ती, त्यातल्या शक्ती शब्दावरती ते बोलतायत आता, म्हणून तिला माया म्हटलं. की मंत्राची शक्ती अचाट आहे, आपण समजू नाही शकणार. आपल्याला काय सांगू, या मंत्रांची शरीराची किंवा आरोग्याची चिकित्सा करण्याकरता त्यांनी पहिली चिकित्सा मंत्रचिकित्सा अशी सांगितली. की माणसाने आपली दुखणी पहिल्यांदा मंत्रचिकित्सेने बरी करावी. म्हणजे आपण देवाची उपासना करत राहावी. आपल्या बाजूनी फक्त तीच एक बाजू आहे मंत्रचिकित्सेची. उगीच कोणीतरी मंत्र सांगितला आणि आमच्या दाताचं इन्फेक्शन कमी होईल म्हणून तो मंत्र आणि त्याच्याबरोबर हे असले प्रयोग आपण करायचे नाही. कुणाला काविळी धरी आहे म्हणून ते सांगतील ते मंत्र आणि करायचे ते उपचार. कारण त्याला जोपर्यंत खात्री नाही आहे तोपर्यंत त्याच्या भानगडीत पडण्यात अर्थ नाही. त्या माणसाची खात्री पाहिजे, त्या मंत्राची खात्री पाहिजे, त्या प्रकारच्या उपचाराची खात्री पुस्तकात दिलेलं आहे. अथर्ववेदाची भाषांतरं ज्याच्यात आहेत किंवा ज्यांनी निवडून बाजूला काढली आहेत त्याच्यामध्ये त्या मंत्रांच्या याद्या दिल्या आहेत. पण कसं, एखाद्या ठिकाणी संस्था उभी करून त्याचे प्रयोग करून ते प्रयोग सिद्ध करून ते सिद्ध केलेल्या प्रयोगानंतर जर हे लोकांपर्यंत पोचवलं तर काही त्याला अर्थ आहे. हे म्हणजे मनास आलं काहीतरी सांगितलं, हो, पण तुम्हाला सांगण्याचा हेतू काय आहे की ही जी मंत्रचिकित्सा आहे पूर्वीच्या काळी घराण्यामधनं परंपरेने वैद्यकीय आलेली असे. आणि त्याचबरोबर ह्या अशा मंत्रांच्या उपासनेचा सुद्धा त्यांना चांगला म्हणजे अनुभव असे आणि ते चांगले त्यात माहितगार वाकबगार असत. तर म्हणजे वाईट आहे पण आपल्याला सांगून ठेवते की एखादा मनुष्य वैद्याकडे गेला, मोठे वैद्य ते सगळे निष्णात असत, त्याबद्दल वाद नाही. पण त्या वैद्यानी जर त्या आलेल्या रुग्णांनी जर त्या वैद्याशी जरा काही थोडी वाचावाची काही इकडं तिकडं जरा थोडं त्याच्या मनाविरुद्ध जर तो गेला तर त्यांच्याकडे अशी औषधं असत की ते त्याला ते औषध बरं होणारं औषध सोडून रोग वाढवणारं औषध. ते हो हैराण, चल मला त्रास देतो ना बा हैराण. म्हणजे हे सगळं जे आहे ना हे मोठं कठीण आहे. आणि ही सगळी शक्ती आहे. म्हणून त्यांनी माया शब्द वापरला आहे की विचित्र मायेची कळा. शक्ती भरपूर आहे हो, सगळ्यात सामर्थ्य आहे. आता जसं आमचे हे ॲटम बॉम्ब्स आहेत, ज्या प्रकाराने आम्ही बाकीच्या सगळ्या शक्ती, आपल्याला काही विषय वाढवायचा नाही, बाकीचं सगळं सामर्थ्य जसं आपण आज वेडंवाकडं वापरतोय तसंच आहे की एकदा ते पेट्रोल म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरात 4 गाड्या, वाटेल तेवढा पेट्रोलचा एकेका माणसाकरता पेट्रोलचा उपयोग, डिझेलचा उपयोग करतोय आम्ही. मी एकटी गावाला जाते, एवढी मोठी गाडी घेऊन जाणार, एकट्या माणसाकरता एक गाडी काय म्हणून. मी गेला ना, तुम्ही मिळणाऱ्या पैशाचा आणि असलेल्या नैसर्गिक म्हणजे संपत्तीचं साधन आपोआप हे आहे. पण आम्ही करतोय. आज 10 वर्षांनी जगातलं सगळं पेट्रोल संपून जाईल, डिझेल संपून जाईल, खनिजच संपेल, तेव्हा आम्हाला कळेल. पण ते म्हणाले ही जी शक्ती आहे, ही जी मायेची शक्ती आहे ती अचाट आहे. ती मनुष्य कसा वापरेल त्याच्यावर अवलंबून आहे. ती माणसाने योग्य वापरावी, त्याचं भान राहतच असं नाही माणसाला, तो योग्य वापरेलच असं नाही. कोण जाणे. कित्येक मंत्री भूते जाती, कित्येक मंत्री वेथा नासती, कित्येक मंत्री उतरती सीते विंचू विखार. म्हणजे विंचवाचं विष उतरवणारे, सापाचं विष उतरवणारे असे पुष्कळ आहेत. सीते म्हणजे ज्याला थंडीताप येतो ते थंडीताप कमी करणारे असं त्यांनी म्हटलंय. असे अनेक मंत्र आहेत की ज्या मंत्राचे लाभ होतात.
अशा नाना प्रकारचे मंत्र तो जो मनुष्य आहे, ज्याला तो अवगत आहे, तो दुसऱ्याच्या कानात सांगतो. आपल्याकडे मंत्र कानात सांगायची पद्धत आहे आणि म्हणून आपल्याकडे शब्द रचना किंवा वाक्प्रचार आहे की कानमंत्र दिला त्यांनी, म्हणजे हा कानमंत्र तुला कोणी दिला असं म्हणतो, तसं त्यांनी कानमंत्र दिला असंही म्हणतो. तर हा कानात मंत्र देणे म्हणजे हा गुप्त राखणे. आणि तो गुप्ततेमध्ये त्या मंत्राचं वैशिष्ट्य आहे, कारण सोपे असतात, अगदी साधे असतात, पण त्याचे लाभ पुष्कळ असतात. म्हणजे जलोदरावरची औषधं, माझ्या ओळखीत अशा 3-4 बायका होत्या की ज्यांच्याकडे जलोदरावरचं औषध होतं, पण त्यांनी शेवटपर्यंत आपल्याला माहीत असलेलं औषध ना आपल्या मुलीला, ना मुलाला, ना सुनेला, कोणालाही सांगितलं नाही. त्यांच्याबरोबर निघून गेलं. बरं, सगळे डॉक्टर्सनी पारख करून त्याचा उपयोग करून त्याचे अनुभव घेतलेले, टिकवायला हवं होतं. तर तसं त्यांनी इथे म्हटलंय की जप ध्यान पूजा यंत्री विधानयुक्त सांगतो. सगळं यातलं येतं. कधी त्या सगळ्या मंत्रांच्या करता कधी जप करावा लागतो, कधी ते ध्यान करावं लागतं देवतेचं, तर कधी ती देवता पूजा करावी लागते, किंवा त्याचं यंत्र स्थापन करावं लागतं. जसं गायत्री मंत्र आहे, गायत्री मंत्राची उपासना करायची आणि काही अनुष्ठान करायचं आहे, तर गायत्रीचं यंत्र स्थापन करतात, गायत्रीचा फोटो ठेवतात, काय गायत्रीची मूर्ती बनवतात. आता परवा मी राजेश साठेंकडे पाहिलं, त्यांनी संगमरवरी एवढी सुंदर गायत्रीची मूर्ती बनवली, फारच सुंदर आहे. हे मी इतकी सुंदर मूर्ती बघितली पण न, चित्रात पाहिली होती, ती हंसारूढ अशी केली आहे त्यांनी, पण सुंदर केली आहे. तर सांगायचा हेतू असा की अशा प्रकारे यंत्र हे त्या प्रत्येक देवतेचं सगळ्यात सुटसुटीत सोपं रूप आहे. आणि जसं आम्ही देवतेची पूजा करून त्या देवतेचा अनुग्रह मागतो, तसं यंत्राकडून पण मागितलं जातं. यंत्र हे अधिक तांत्रिक आहे, म्हणजे हे अधिक टेक्निक आहे, आणि देवतेची उपासना हे अधिक भावनिक आहे. आम्ही भावनेनी करतो ते अधिक. आणि यंत्र जे आहे ती टेक्नॉलॉजी आहे की तो सांगतो हे यंत्र ठेवा. आता त्या टी व्हीवरती टेलिशॉपिंगमध्ये त्या यंत्राचं तर काय तुम्ही विचारूच नका, भयानक आहे. त्याच्या सगळ्या ॲडव्हर्टिजमेंट्स आहेत रात्रीच्या, त्या केवढ्या आहेत. ते काय खरं असेल का, पण ते आहे एवढं खरं. एक शिव शिव शिव, आता पुष्कळ मंत्र म्हणतात की कोणी शिवाची उपासना सांगतो, तर कुणी हरी म्हणजे विष्णूची सांगतो, तर कुणी विठ्ठलाची उपासना करा म्हणतो, तर कुणी कृष्णाची उपासना करा म्हणतो, कुणी विष्णूच्या नावाचा जप करा म्हणतो, तर म्हणाले कुणी नारायण नारायण जप करा म्हणतो. असं सांगत सांगत त्यांनी अनेक जप सांगितलेत आणि अनेक मंत्र सांगितलेत. जवळजवळ 20व्या ओवीपर्यंत ते सांगतात की निम्नस्तरीय देवतासुद्धा, त्या जाखाई जनाई अशा सगळ्या फिरस्ते सगळे आहेत. आपण खेडेगावामध्ये जर राहत असलो किंवा जात असलो तर आपल्याला या सगळ्या देवता कळतात. या सगळ्या देवता आपल्या रानात असतात, आसपासच्या रानात असतात. त्या देवतांची उपासना करायची असते, पूजा करायची असते. त्या सगळ्यांचं त्यांनी बरीच नावं घेतली आहेत. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की हे किती म्हणून सांगावे, शिवशक्तीची अनंत नावे. हे महत्त्वाचं की ही जी शक्ती आहे आदिमायेची, त्या शक्तीला नावं अनंत आहेत. त्या अनंत नावाने ती शक्तीची उपासना करता येते. आता उपासना शिवाची पण करता येते आणि शक्तीची पण करता येते. जी टेक्नॉलॉजी आहे ती फक्त शक्तीशी जोडलेली आहे, आणि जे तत्वज्ञान आणि उपासना आहे त्याच्यामध्ये शिव आणि शक्ती दोन्ही आहे. आणि म्हणून आता आपण रामाचा बीजमंत्र म्हणजे रामरक्षा म्हणतो, त्याच्यामध्ये दोन्ही आहे. सामर्थ्य देण्याची सुद्धा ताकद आहे, आणि ती उपासना सुद्धा परमात्म्याची म्हणजे परब्रह्माची आहे. ती उपासना कुठेच वेडी वाकडी नाही आहे. आणि त्यामुळे ती त्या ज्या उपासना आहेत ते त्याचं स्वरूप त्यांनी सांगितलं की इच्छेसारिखे स्वभावे उपदेशिती. आमच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या पण इच्छेप्रमाणे जशी इच्छा असेल. कारण काही काही गोष्टी काही काही लोकांच्या डोक्यामध्ये पक्क्या बसलेल्या असतात. त्यांना असं वाटतं, जे उपदेश करणाऱ्यांच्या सुद्धा, की या समोरच्या माणसाला ही अमुक एक गोष्ट अमुक एक पद्धतीने मिळावी. आपल्याला ती पद्धती पटतेच असं नाही आहे, पण त्यांना ती पक्की पटलेली असते की याच पद्धतीने करावं. काही तंत्र आहे, काही तंत्र काही माणसं सांगतात, आणि म्हणून ते म्हणाले इच्छेसारखी स्वभावे उपदेशिती. आमच्या इच्छेप्रमाणे ते स्वाभाविकरित्या सांगतात. हा एक अर्थ झाला.
आणि दुसरा अर्थ असा झाला की त्यांच्या इच्छा किंवा त्यांच्या डोक्यात काही गोष्टी ज्या पक्क्या बसलेल्या असतात त्या पद्धतीने हे करा. आता तुम्हाला एक उदाहरण सांगायचं तर कोणत्याही गोष्टीबद्दल काही लोकांच्या धारणा अशा असतात की अहो हे तुम्हाला करायलाच पाहिजे. म्हणजे कसं सांगते आपल्याला की कुणी आपली पत्रिका घेऊन गेलं आणि हे असं असं आहे, मला काहीतरी त्रास होतो, काही दोष आहे, असं त्यांनी आहे का तर मला सांगा. की ते पहिल्यांदा सांगतात की तुम्ही श्राद्ध करा, तुम्ही अमुक करा. काही सांगतात तुम्ही पहिला नारायण नागबळी करा, मग काय बोलायचं ते बोला. म्हणजे ते त्यांचे ना काही ठोकताळे ठरलेले असतात की नारायण नागबळी केल्याशिवाय मी तुम्हाला पुढचं सांगणारच नाही. कुणी सांगतं की आधी हे सगळं श्राद्ध पक्ष करा, ते केल्याशिवाय मी तुम्हाला पुढं सांगणारच नाही. असा प्रत्येकाचा काही ना काहीतरी असा एक भूमिकेचा भाग असतो आणि मग ती मंडळी त्याच्यावरती भर देतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं इच्छेसारिखे स्वभावे उपदेशिती एक सांगती मुद्राचारी खेचरी भूचरी चाचरी अगोचरी एक आसने परोपरी उपदेशिती. या भिन्न भिन्न मुद्रांच्या मध्ये उपासना करायला सांगतात म्हणाले. तर कोणी आसनांचा अष्टांग योग सांगतात. एक म्हणाले अनाहताचा नाद म्हणजे ओंकाराची उपासना करा त्या माध्यमातून. मग आता ते काय काय ऐकू येतं, कुणाला घंटानाद ऐकू येतो, कुणाला वेणूनाद ऐकू येतो, असं चिणचिण आवाज येतो, असे अनेक नाद आहेत की ते नाद उत्पन्न होतात. एक गुरु पिंडज्ञानी पिंडज्ञान सांगती. तर काही काहींना प्रत्येक गोष्टीचा विचार हा शारीरिक पातळीवर असतो की त्यांना शरीराचं ज्ञान उत्तम असतं, शरीरशास्त्राचं ज्ञान उत्तम असतं आणि मग शारीरिक पातळीवरती ते उत्तम उपदेश करतात. आणि मग त्यांनी सांगितलं कुणी कर्ममार्ग, कुणी उपासना मार्ग, कुणी अष्टांग योग, कुणी चक्रांच्या माध्यमातून आयुष्यामध्ये काही प्राप्त करावं. कारण कुणाला उपदेश सांगितला आहे आता हा मोक्ष मिळवण्याकरता हा कोणाकोणाकडे फिरतो. तेव्हा ज्याला ज्याला जे जे काही जिथपर्यंत कळलं आहे किंवा रुचलं आहे तो आपले आपले मार्ग सांगतो. कुणी तप करायला सांगतं, कुणी अजपाजप करायला सांगतं, तर कुणी तत्त्वज्ञानाचा विस्तार करून सांगतो. तो म्हणतो हा ज्ञानाचा मार्ग आहे, उपनिषद ऐका, ज्ञानेश्वरी ऐका, तुम्ही भगवंताचं काय आत्माराम ऐका, फक्त अगदी निखळ तत्त्वज्ञान ऐका, शंकराचार्य ऐका, की शंकराचार्यांनी जे तत्त्वज्ञान सांगितलं आहे तेवढंच ऐका. म्हणजे ज्ञानमार्ग फक्त स्वीकारा. कुणी म्हणतं नाही उपासना मार्ग स्वीकारा, कुणी म्हणतं नाही कर्माचा मार्ग स्वीकारा. असं जो तो आपल्याला जे योग्य वाटतं त्या मार्गाचं ते आपल्या बाजूने लोकांना करण्याकरता उपदेश करतात. कुणी सगुण उपासना सांगतं, कुणी निर्गुण उपासना सांगतं, कुणी सांगतं तीर्थाटन करत राहा. प्रत्येक तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर त्या त्या देवतेची जी तिथली ऊर्जा आहे ती तुम्हाला लाभदायी होईल. तिथे जावं, त्या स्थानाचं महात्म्य बघावं, बघा अनुभव येतो की नाही, जा. मग माणसं जातात. काय असतं अनेक गोष्टी आपल्या डोक्यात इतक्या पक्क्या बसलेल्या असतात की कुणी कुठ्या तरी तीर्थक्षेत्री जाऊन आलं, काय झालं की तो म्हणतो अहो तिथं गेलो, मलासुद्धा अनुभव आला, मलासुद्धा असं जाणवलं. म्हणजे आधीच ते माइंड कंडिशन करून घ्यायचं, आधीच आपल्या डोक्यामध्ये एक पक्क बसवून घ्यायचं की अमक्या ठिकाणी गेलं की अनुभव येतो आणि मग तिथे गेल्यावर काही घडलं तरी तो अनुभव आला असंच पुन्हा आपण समजायचं. म्हणजे हे खरं तर मनातनं आपण काढून टाकावं की यात काही ठेव नाही. ज्याला अनुभव यायचा आहे त्याला स्वच्छ अनुभव येईल, येणार नाही असं नाहीच आहे, येईल अनुभव येईल आणि तो येतही असेल. आलेला अनुभव खोटा असेल असं नाही, येतात अनुभव, लोकांना चांगल्यापैकी अनुभव येतात. आता कालच कसं सांगितलं भीमसेन जोशींच्या चरित्रामधला फार मोठा प्रसंग न सांगता सुद्धा त्यांनी सांगितलं की त्यांचे वडील स्वतः घरी नव्हते, शिक्षणाकरता म्हणून लांब गेलेले होते, पण त्यांना त्या दिवशी रात्री स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्यांना घंटानाद ऐकू आला आणि त्यांना असं वाटलं हा शुभ शकुन आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना बातमी मिळाली की त्यांना काल रात्री मुलगा झाला. आणि मग त्यांनी तिथे म्हटलंय की हा एक संकेत मिळाला की ज्याचा संबंध नादब्रह्माशी आहे आणि म्हणून घंटेचा नाद ऐकू आला. होतं काही म्हणजे सुचवलं जातच नाही किंवा काही सूचक मिळतच नाही असं नाही, मिळतं, पण माणूस ना त्याच्याकरता मनावरती त्या गोष्टी घेऊन राहतो. तसं राहू नये म्हणून एक महावाक्य सांगती, त्यांचा जप करावा म्हणती, एक उपदेश करती सर्व ब्रह्म म्हण. ही फारच वरची उपासना झाली की आता सर्वं खल्विदं ब्रह्म,
अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, ही अशी जी महावाक्य आहेत, ह्याच महावाक्यांचा जप करा. तर याचा जप करायचा आम्हाला कंटाळाच येईल. कारण काय त्या जपातलं काही ढेकळं काय कळणार आहे आपल्याला, की काय ते प्रज्ञानम ब्रह्म म्हटल्याने काय आहे, अयम आत्मा ब्रह्म म्हटलं तर काय आहे, अहम ब्रह्मास्मी, सर्वम खलु इदम ब्रह्म, ही जी 4 ब्रह्मवाक्य आहेत किंवा महावाक्य आहेत, ह्या 4 महावाक्यांचा उपदेश केला जातो. आता हा कुठे केला जातो? शंकराचार्यांच्या अद्वैत मतात केला जातो. पण केव्हा? त्याच्याकरता त्यांनी साधन चातुष्टय सांगितलं, आणि तो साधन चतुष्टय फार अवघड प्रकरण आहे. त्यामुळे समर्थ इथे म्हणतात असे अनेक उपदेश चालू असतात. एक शाक्त मार्ग सांगती, एक मुक्त मार्ग प्रतिपादिती. आमचे भगवान रजनीश आहे, त्यांनी मुक्त मार्गाचं प्रतिपादन केलं. कसेही वागा, काहीही वागा, काहीही खा, काहीही प्या, कसेही नाचा. आता काय लोकांनी आपलं काहीतरी घ्यायचं, एखादं गुंगी आणणारं द्रव्य आणि असे मादक गोष्टी, आणि त्याच्यावरती त्यांनी नाचायला सुरुवात केली किंवा काहीतरी ताल म्हटला की नाचायला सुरुवात करायची. म्हणजे लोक त्यावेळी अशी झिंगून पडायची ती नाचून नाचून नाचून. कारण काय तर ते जे घेतलेलं असतं असे पुष्कळ प्रयोग करता येतात. प्रयोग म्हणजे कसं आहे आपल्याला सांगते की साधी गोष्ट आहे. मुलं रात्रीचं जागरण करतात, त्यांना जागायचं असतं, अभ्यास करतात, कोरी कॉफी घेतात. त्या सगळ्या मुलांची ॲसिडिटी वाढते, कारण ती कोरी कॉफी सोसत नाही. रात्रभराचं जागरण असतं, त्याचे अनेक वाईट परिणाम अनुभवाला येतात. पण त्या मुलांच्या बरोबर आपण कोरी कॉफी घेऊन बघा, आपल्याला जी धडधड धडधड सुरू होते, ती जी धडधड आहे ना, त्या धडधडीमध्ये आता ती धडधड नको म्हणून जर आपण डोळे मिटून बसलो आणि मन एकाग्र करायचा प्रयत्न केला तर मन एकाग्र होत नाही. पण ती जी ॲसिडिटी वाढलेली असते, ते असं जे वर 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 येतं, ते आपल्याला असं वाटायला लागतं की हे वरवर येणं म्हणजेच आध्यात्मिक अनुभव. आणि हा परदेशी लोकांनी घेतलेला म्हणजे हा मांडलेला अनुभव. म्हटलं अहो कसला अनुभव आला, छातीत धडधड होणं आहे, आणि ती 2-2, 4-4 तास धडधड टिकते. पण ती जी धडधड आहे त्यांना असं वाटतं की हीच उत्कटता आहे. म्हणजे हे धडधड होणं, त्रास होणं ही उत्कटता आहे. हा जो सगळा प्रकार आहे ना, म्हणून ते सांगतात की हे जे मुक्त मार्ग आहे त्या मुक्त मार्गांना काही अर्थ नाही आहे. आमच्या म्हणजे पतंजली महामुनींच्या याच्यामध्ये तंद्रा आणि मूर्छा नावाच्या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. की तंद्रा म्हणजे काय, आता जसे आपल्याकडे कामाला लोक येतात, एकदा माणिकचंद लावलं किंवा एकदा तंबाखूची पुडी मोकळी केली किंवा तोंडात काहीतरी ठेवलं की त्या ह्याच्यामध्ये काम करत राहायचं, आणि तसंच त्याच्या त्या धुंदीत राहायचं. तसंच या सगळ्या अध्यात्म मार्गावरती असं काहीतरी घेऊन त्या एका धूनमध्ये आम्ही अध्यात्मात आहोत असं समजायचं. मग त्यात नाचायचं, मग त्यात जप करायचा, मग त्यात कामं करायची, मग काही करायचं. आणि म्हणून हे सगळे जे आहेत ना, हे खरे म्हणजे मुक्त मार्ग आहे. काय जे मनास येईल ते. आणि मूर्छा, त्यांनी म्हटलं की मूर्छना हा सुद्धा प्रकार असाच आहे. त्या प्रकारात जरा आणखीन भयानक आहे, आणखीन पुढे. म्हणजे अंमली पदार्थाचं इतकं सेवन करायचं की जसं आजची ब्राऊन शुगर आणि LSD आहे, की ते घ्यायचं आणि त्याच्या तंद्रीत जी येणारी अनुभवाची विचित्रता आहे, त्या विचित्रतेचीच माणसाला गोडी लागते, त्याचंच व्यसन लागणं, आणि त्याच्यातून आम्ही अध्यात्म करतोय असं म्हणणं. नाहीतर भगवान रजनीशांच्या आश्रमांच्या मधून इतक्या लोकांनी अशा पदार्थांचं ने-आणही केली नसती, ते खाल्लेही नसते, त्याचे छापेही पडले नसते. अनेक भानगडी आहेत, पण अशा अनेक ठिकाणी आहेत. आणि या सगळ्यात या मुक्त मार्गाचं हास्यास्पद उदाहरण आपल्याला सांगते की महेश योगींच्या इथे जेव्हा ते परदेशामध्ये लोकांना ध्यानाचा अभ्यास, योगाचा अभ्यास, अमुक तमुक काय काय जे शिकवतात, तर त्या शिकवण्यामध्ये तिथे परदेशी लोकांना काय म्हणजे अध्यात्मातली प्रगती आहे असं वाटतं. तर इथे पद्मासन घालून बसावं किंवा मांडी घालून बसावं, आणि ती मांडी घालून जितकी लांब उडी मारता येईल तितका तो अध्यात्मात पुढे गेला. आता मांडी घालून लांब उडी मारणे याला काही अर्थ आहे? म्हणजे आपल्या देशामध्ये आपण या प्रत्येक गोष्टी हास्यास्पद म्हणू, परदेशामध्ये ते लोक, आमच्या लोकांनी काहीही सांगितलं ना तरी ते वेडेच होतात. आणि ते काहीही सांगितलं तरी त्यांना ते, कारण त्यांना काय वाटतं यांच्या भूमीमध्ये हे सगळं आहे आणि हे जे आम्हाला सांगताय ते सगळं लाभाचंच आहे. बिचारे विचार सुद्धा करत नाही. मी खरं सांगाल तर त्यांची अगदी खऱ्या अर्थाने श्रद्धा बसते की सांगणाऱ्या माणसावर ते प्रामाणिक निष्ठा ठेवतात की हा मला फसवत नाही आहे, आणि सांगणारा मात्र फसवतो. म्हणून ते म्हणतात की एक मुक्त मार्ग प्रतिष्ठिती,
कसंही वागा तुमचं कल्याण होईल असं कधी होणारच नाही. म्हणून समर्थ म्हणतात की कुणी कुणी आपल्याच देहाचं पूजन करवतात. म्हणजे ते जे पंचमकार आहेत त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलेलं की जसं भगवान रजनीशांनी त्या समाधीचं वर्णन केलं आहे तसाच प्रकार आहे हा. आणि म्हणून ते पुढे म्हणतात एक सांगती वशीकरण. मगाशी मी आपल्याला सांगितलं तसं की हे वश करून घेणं आहे. देवता वश करता येतात. कोणत्या? अगदी मारुती गणपतीसुद्धा त्यांचे सुद्धा वशीकरण मंत्र आहे. हनुमानाला सुद्धा त्रास देणारे कमी लोक नाही आहेत. मारुतीला वश करून धंदा करणारे पुष्कळ लोक आहेत. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की एक सांगती वशीकरण, स्तंभन, मोहन, उच्चाटन. म्हणजे काही देऊन, काही घेऊन, काही बोलून सांगून किंवा आजचा हिप्नॉटिझम म्हणून त्याचं स्तंभन जसे आहे तसे स्थिर करणे. त्यांना दुसरं काही समजत नाही आणि ते तसे स्थिर होतात. मोहन म्हणजे त्यांच्यावरती आज आपण ज्याला हे म्हणतो ना की ज्या तऱ्हेने त्याचं म्हणजे एक संमोहन करणे आहे ना, की कुणी आत्मसंमोहन म्हणतं आणि कुणी म्हणजे पुन्हा तो हिप्नॉटिझमचाच प्रकार आहे की सगळ्यांना दुसऱ्याला संमोहित करणं आहे आणि त्या ठिकाणी त्याला त्या प्रकाराने वश करणं आहे. म्हणजे ते सगळं त्याला त्या स्थितीत ठेवणं आणि त्याची माणसाला मुख्य म्हणजे गोडी लागते. का गोडी लागते? कारण चित्ताचा लय होतो म्हणून गोडी लागते. या प्रत्येकामध्ये चित्ताचा लय आहे आणि चित्ताचा लय होतो म्हणून गोडी. थोडं इकडे इकडे आहे, बाकी काय स्तंभन म्हणा किंवा मोहन म्हणा. म्हणजे मोहनास्त्र म्हणजे त्या माणसाला अगदी ज्ञानापासून दूर करणे, त्याला काहीही न कळणे, त्याच्या बुद्धीमध्ये तो भ्रांत होणे, निर्णय घेण्याची शक्ती संपून जाणे. त्यानंतर उच्चाटन, एखाद्याचा पूर्ण नाश करणे, शत्रूचं उच्चाटन करणे हा एक आपल्याकडे असलेला चांगला माहीत असलेला मार्ग आहे उच्चाटनाचा अथर्ववेदामध्ये. नाना चेटके आपण स्वये निरोपित. आपण तर बघितलेलं असतं की त्या बावल्या ठेवल्या तरी नाचायला लागतात. त्या ठिकाणी एवढ्या शक्तीचा उपयोग करतात की त्यांना तेवढी शक्ती असते की त्या शक्तीने जर ते ज्याच्यावरती त्यांना ते करायचा आहे प्रयोग त्याकरता जी बाहुली वापरतात. काही लोकांना ती बिब्याची फुलं येतात, अंगावरती येतात, कपड्यांवर येतात, वस्तूंवर येतात, असे अनेक प्रकार आहेत. पण या सगळ्यावरती ऐसे उपदेशांची स्थिती पुरे आता सांगो किती. त्याला किती सांगू तुम्हाला. हे सगळे असले प्रकार ऐसे उपदेश अनेक परिज्ञाने विण निरार्थक. ये विषयी असे एक भगवद वचन. आता ते भगवंताचा म्हणजे भगवद्गीतेतला आधार सांगतात. नाना शास्त्रम पठेल लोके नाना दैवत पूजनम आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. म्हणाले असं वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान या जगामध्ये आहे. ते वेगवेगळ्या प्रकारचं जे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान म्हणाले ह्या वेगवेगळ्या दैवतांच्या पूजनामध्ये मनुष्य रमून जातो. पण त्यांनी सांगितलं की आत्मज्ञानाशिवाय कुठेच श्रेष्ठता नाही किंवा आत्मज्ञाना इतकं श्रेष्ठ दुसरं काही नाही. म्हणून आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम, की आत्मज्ञानाशिवाय बाकीची केलेली कर्म निरर्थक आहेत. म्हणजे माणसानी एक आत्मज्ञान म्हणजे माणसानी ईश्वराची सात्विक उपासना. आता त्याला अनेक उत्तरं आपल्याकडे दिलेली आहेत की काय स्वीकारायची नाही स्वीकारायची सोडून द्या. पण हे सगळं कुठून आलं तर लोक असं म्हणतात आमच्या वैदिक धर्मामध्ये हे काही नव्हतं. पण ज्या बाकीच्या लोकांना आम्ही आमच्या देशात सामावून घेतलं त्या लोकांच्याकडे जंगलात राहताना इतरत्र असताना ज्या ज्या विद्या होत्या त्या सगळ्या विद्या आमच्याकडे आम्ही सामावून घेताना त्यांना एक स्थान दिलं वगैरे वगैरे. त्याला काही काय आधार आहे नाही आपल्याला माहीत नाही. पण जेव्हा अथर्ववेदामध्ये जारण मारण उच्चाटन आहे तेव्हा ह्या सगळ्या विद्या आहेत आपल्या इकडे असं म्हणायला लागेल. या कारणे ज्ञाना समान पवित्र उत्तम न दिसे अन्न. म्हणाले ज्ञाना इतकं पवित्र काही नाही. माणसाने ज्ञानच मिळवावं. ज्ञानाशिवाय ज्ञान याचा अर्थ त्या इष्टदेवतेच्या विषयी आपल्याला जेवढी माहिती करून घेता येईल तेवढी घ्यावी. त्या देवतेच्या विषयी श्रद्धा वाढवावी आणि अत्यंत प्रेमाने त्या देवतेची उपासना करावी. हेच खरं. म्हणजे ही उपासना जे फल देईल सावकाश देईल, कदाचित देईल नक्की. कारण काय आपलं किती बिघडलं आहे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे ते सगळा दोष त्याचं निराकरण होईपर्यंत किती काळ जाईल आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे तो कितीही काळ जाऊ दे पण आपण आपलं मन स्थिर ठेवावं
आणि एका देवतेच्या उपासनेमध्ये रममाण व्हावं. म्हणून आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं की भलत्या सलत्या मार्गाला माणसाने लागू नये. सकळ उपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश ये विषयी जगदीश बहुता ठाई बोलिला. म्हणाले परमात्म्याने सुद्धा अनेक ठिकाणी या संबंधामध्ये वक्तव्य केलं आहे. याचा अर्थ असा की अनेक ठिकाणी हा विषय पुन्हा पुन्हा सांगितला आहे. किती प्रकारचं ज्ञान असलं तरीसुद्धा आत्मज्ञानापलीकडे कोणत्याही ज्ञानाला तुम्ही बळी पडू नका असं त्यांनी आपल्याला म्हटलं. आता यस्य यस्यचे वर्णस्य ज्ञानम देहे प्रतिष्ठितम तस्य दासस्य दासोहम भवे जन्मनी जन्मनी. म्हणाले जो जो कोणी ज्या ज्या वर्णाचा आहे आणि ज्याच्या ठिकाणी ज्ञान प्रतिष्ठित आहे त्याच्या दासाचाही मी दास आहे. म्हणजे शहाणा मनुष्य आहे तो शहाणा मनुष्य कुठंही असो त्या शहाणपणाला तिथे वंदन आहे. पण म्हणाले मूर्खासारखा जर मनुष्य असं वागायला लागला आणि काहीच्या काही आपल्या जीवनाचं नुकसान करून घेऊ लागला तर म्हणाले तो ताडनाचाच अधिकारी आहे, त्याला शिक्षाच केली पाहिजे. आणि म्हणून आत्मज्ञानाचा महिमा नेणे चतुर्मुख ब्रह्मा प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. म्हणाले त्या दैवताचा महिमा काय आहे, ईश्वराचं सामर्थ्य आणि ईश्वराची कृपा काय करू शकते हे माणसाला काय म्हणाले ब्रह्मदेवाला कळत नाही तर माणसाला काय कळणार आहे. त्यामुळे आम्हाला ते कळत नाही म्हणून म्हणाले आम्ही त्या ठिकाणी वश होतो. आम्हाला कळत नाही म्हणून आम्हाला हे जे सोपं दिसतं ना वरवरचं ते आम्हाला अधिक आकर्षित करतं असं त्यांचं म्हणणं आहे. सखळ तीर्थांची संगती स्नानदानाची फलश्रुती त्याहुनी ज्ञानाची स्थिती विशेष कोटी गुणे. म्हणाले सगळ्या तीर्थयात्रा केल्यानंतर मिळणारं पुण्य, तीर्थांची संगती म्हणजे त्या ठिकाणी जाऊन पोचलो. नंतर स्नानदानाची फलश्रुती सगळ्या तीर्थक्षेत्री केलेलं स्नान, यथायोग्य केलेलं दान आणि त्याहुनी ज्ञानाची स्थिती या सगळ्याहीपेक्षा आम्ही जर योग्य विवेकाने वागलो तर ते अधिक श्रेष्ठ आहे असं समर्थ म्हणतात. म्हणून जे आत्मज्ञान ते गहनाहुनी गहन ऐकतयाचे लक्षण सांगितले. आता हा अध्याय आपला हा समास संपलेला आहे. बहुधा ज्ञान आता त्यांनी म्हटलंय बहुधा ज्ञान निरूपण. आता हा पुढचा समास आहे. श्रीराम जवते ज्ञान नाही प्रांजळ तव सर्व काही निर्फळ ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. ते म्हणतात जोपर्यंत प्रांजळ म्हणजे स्वच्छ प्रकट नाही तोपर्यंत त्या ज्ञानामध्ये तव सर्व काही निर्मळ जवते ज्ञान नाही प्रांजळ ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. ज्याच्या ठिकाणी ज्ञान नाही किंवा ज्याला त्या ज्ञानाचा उलगडा झाला नाही तोपर्यंत त्याची अशांती दूर होणार नाही. म्हणजे समर्थांना सारखं आपल्याला एक सांगायचं आहे की भाबडेपणाने भक्ती करू नका. शक्यतो जितकं जमेल तितकं शहाणं व्हा. त्या भक्तीच्या ठिकाणी सुद्धा समजून उमजून भक्ती करा. आणि कोणतंही कर्म करताना एकदा समजून करायचं म्हटलं ना की आम्ही एकदा समजून ते काम करायला लागलो की ते कर्मच आम्हाला पुढे शिकवत जातं की ह्याच्यापेक्षा अधिक काय चांगलं, ह्याच्यापेक्षा अधिक काय चांगलं. आपण त्याच्यामध्ये रमत जातो आणि ते कर्म आपल्याला शिकवत जातं. म्हणजे आपलं मन लागत नाही, आपल्याला ध्यानाला बसलं तर मन तिथे एकाग्र होत नाही. ह्या सगळ्या समस्या केव्हा येतात, जोपर्यंत त्या ध्यानाचं महात्म्य आम्हाला समजलं नाही आणि जोपर्यंत त्या ध्यानाला आम्ही अधिक म्हणजे शरण गेलो नाही. आम्ही ध्यानाला बसलो आहे, ध्यानाला काय जे आम्हाला करायचं, समजा भक्ती आहे, जपाला बसलो आहे की आमच्या डोक्यात असतं की एवढा जप पुरा झाला पाहिजे, पुरा झाला पाहिजे. तो पुरा झाला पाहिजे म्हणून तो भरा आम्ही जर जप करत राहिलो तर तो जप आम्हाला काय देईल. काल जिथे होतो आम्ही तिथेच तो आज ठेवील, आज जिथे आहे तिथेच आम्ही उद्या राहू. पण त्या जपाबरोबर जर आम्ही नीट म्हणजे आज रामाचा जप घेतलेला आहे तर रामाचं रूप कसं आहे, रामाचे गुण काय आहेत, तो राम आम्हाला काय देऊ शकतो, रामाचं महात्म्य काय, राम त्या परब्रह्माच्या स्वरूपाचा आहे, तो तेजोमय आहे, तो सामर्थ्य संपन्न आहे, तो सत्यवादी आहे, काय काय त्याच्याबद्दल आमच्या अंतःकरणातल्या भावना असतील, त्या भावना जर त्या जपाबरोबर जोडत चालल्या तर काय. आता मागचा समास जो गेला ना आपला की हा आता जो ज्याच्यामध्ये मंत्राचा, त्याला मंत्राचा समास म्हटला की मंत्र म्हणजे शक्ती आहे, ती शब्दांची शक्ती आहे. त्या श्रीराम शब्दामध्ये शक्ती आहे पण त्या शक्तीला
योग्य प्रकारे जाणून घेऊन तिचा योग्य प्रकारे लाभ आम्हाला करून घेता आला पाहिजे. तो लाभ करून घेण्याकरता ते म्हणतात त्याचं ज्ञान करून घ्या. आणि ज्ञान करून घेऊन त्याला मनोभावे शरण जा. अनेक आपल्याला आपल्या विचारांची जळमटं, अनेक आपले दोष, अनेक आपले प्रारब्ध दोष हळूहळू कमी केल्याशिवाय राहणार. ते कसे, किती, केव्हा कमी होतील, त्याला किती काळ लागेल माहिती नाही. पण आपण जितक्या उत्कटतेने त्याला शरण जाऊ तितका तो काळ कमी होईल, तितकं ते आम्हाला लाभदायी होईल. आणि म्हणून त्यांनी म्हटलं, ज्ञान म्हणता वाटे भ्रम, कारे बा असेल वर्म, म्हणून हा अनुक्रम सांगिजेला आता. म्हणजे ज्ञान म्हणता वाटे भरम, भरम म्हणजे भ्रम, म्हणजे ज्ञानाचं स्वरूप काय तर म्हणाले भ्रमात पाडणार आहे. खरंच आहे. आपण जर आता अमुक एकांचं तत्त्वज्ञान ऐकलं, किंवा आता समजा मी माझं PhDचं काम करत होते, तेव्हा काम करत असताना म्हणजे शंकराचार्य वाचून झाले आणि मध्वाचार्य वाचायची वेळ आली की मला वाटायचं शंकराचार्यांचं इतकं तत्त्वज्ञान जबरदस्त आहे, काय मध्वाचार्य लिहिणार आहेत, काय मध्वाचार्य शंकराचार्यांच्यावरती जर त्यांना टीका करायची तर ते काय लिहू शकतील, हे इतकं जबरदस्त अगदी पक्की बांधेसूद अशी बांधणी केलेली आहे. मध्वाचार्य वाचायला लागल्यानंतर असं वाटतं की शंकराचार्यांना आता उत्तर द्यायची वेळ आली तर शंकराचार्य इथे काय उत्तर देतील, म्हणजे शंकराचार्य यांच्यापुढे टिकू नाही शकणार. रामानुजाचार्य वाचायला लागलं की वाटतं रामानुजाचार्य असा जबरदस्त शंकराचार्यांच्या विरोधामध्ये आपला तर्कवाद उभा करतात की आपल्याला असं वाटतं की रामानुजाचार्यांच्या समोर शंकराचार्य काय बोलतील. म्हणजे इथे तत्त्वज्ञान आपण ऐकायला लागलो. समजा आपण उपासना कांड वाचायला लागलो की उपासनेचं महात्म्य आपल्याला कळलं की तिथे उपासनेचं महात्म्य सांगताना आपल्याला असं सांगितलं जातं, बाकी काही बघू नका, ज्ञान व्यर्थ आहे, कर्म झूठ आहे, याला काही अर्थ नाही, तुम्ही फक्त उपासना करा. की आम्हाला तिथे उपासना योग्य आहे, त्यासाठी बरोबर आहे, सगळं सोडून द्यावं, उपासना करा. आता कर्मकांडाच्या मध्ये वाचायला लागलो तर कर्मकांड आम्हाला काय देतं, कर्मकांडाचं फल कसं, कर्मामुळे कशा कशाची निवृत्ती होते, कर्म किती आवश्यक आहे, किंबहुना माणूस श्वास घेतो इथपासूनच कर्माला सुरुवात आहे. तर जर आम्ही कर्म टाकूच शकत नाही तर आम्ही कर्मकांडाची उपेक्षा कशी करणार, की आपल्याला वाटतं अरे खरंच आहे, त्याच्यापेक्षा हे श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की ज्ञान म्हणजे आम्ही जेव्हा तो संग्रह करायला जातो त्यावेळी आम्ही भ्रमतो, आम्हाला समजत नाही. आणि म्हणून गोंदवलेकर महाराजांच्या सारख्यांनी सांगितलं, काही वाचू नका, बंद करा सगळं आणि जप करायला सुरुवात करा. त्याचं कारण असं आहे की आम्ही काय वाचणार, कुणाकडून ऐकणार, कोण आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं देणार. कारण शेवटी कसं होतं, आम्ही स्वतः प्रमाण होतो की आम्ही तो ग्रंथ पाहतो आणि आमच्या मनाला त्यातलं काय कुठे कसं पटतं त्याप्रमाणे आम्ही ती उत्तरं निर्माण करतो. मग आता ती निर्माण केलेली जी उत्तरं आहेत ती आम्हाला लाभदायी आहेत का ती आम्हाला लाभदायी नाही आहेत, ती योग्य आहेत का ती अयोग्य आहेत, आता हे आम्हाला कोण सांगणार. म्हणून ज्ञानाने भ्रम निर्माण होणार नाही का, होईल ना, ज्ञानाने भ्रम निर्माण होईल. आणि नाही तर आपल्याकडे एवढे संप्रदाय कशाला घट्ट राहिले असते. आता तू दत्तात्रेयांची उपासना करायला इकडे आलेला आहे ना, चल बस एवढंच कर, ह्याच्यापेक्षा काही करू नको. तू विठ्ठलाची उपासना करतो ना, बस आता एवढंच कर, आता ह्याच्यापेक्षा काही करू नको. पण आता कसं झालंय, आता पुस्तकांच्या माध्यमामधून आणि आता सगळे मार्ग सगळ्यांना सगळं जोडलं जात असल्यामुळे आणि कुणाचाही अंकुश कुणावर नसल्यामुळे, म्हणजे आता आम्ही समजा अमुक आहोत तर आम्ही काय केलं पाहिजे, हा आमच्यावरती पूर्वी धर्माचा अंकुश होता, पगडा होता की हे आम्हाला करायलाच पाहिजे, हे आम्ही टाकून चालणार नाही. आता तसं नाही राहिलं. आता आपण असं म्हणतो आम्हाला वाटलं तर आम्ही करू, नाही तर नाही करणार, आमच्या मनावरती आहे. मग असं आहे ना, आम्ही आमच्या मनाने जेव्हा काही गोष्टी करायला निघतो तेव्हा ते योग्यच ठरतात का नाही काय माहिती. कालांतराने जर आम्हाला समजलं की हे अयोग्य आहे, तोपर्यंतचा काळ फुकट जातो ना, तोपर्यंतचा काळ निघून जातो. आणि म्हणून ते म्हणतात की ज्ञान म्हणजे म्हणता वाटे भ्रम. आपल्याला असं वाटतं की हे असे 10 विचार ऐकले, ते आपल्याकडे म्हणले ना मतामतांचा गलबला, इतका गलबला होतो की काही कळेना कोणाला, कुणाला काहीच कळत नाही की काय मतं कशी स्वीकारावीत ते. म्हणून कारे बा असेल वर्म, म्हणून हा अनुक्रम सांगिजेल. म्हणून आता सांगतो म्हणाले, भूत भविष्य वर्तमान ठाऊके आहे परिच्छिन्न, यासीही म्हणजे ज्ञान परी ते ज्ञान नव्हे. म्हणाले मनुष्य
ज्ञानाचे निकष लावत जातो की केवढा अगाध विद्वान आहे, त्या ज्ञानाचं स्वरूप काय आहे. आता म्हणाले एक एक घेतलं त्याने की ज्याला भूत भविष्य वर्तमान कळलं, म्हणजे ज्याला कालाचा महिमा कळला, म्हणजे ज्याला आपण पंचांग म्हणतो कालाचं, ती कालाची पाचही अंग कळली, म्हणून त्यांनी आम्हाला फलज्योतिष्य सांगितलं की आम्ही म्हणतो हा मनुष्य म्हणजे काय विचारू नका. त्यांनी आम्हाला जी तारीख लिहून पाकिटात दिली होती तो प्रसंग बरोबर त्यांनी सांगितलं, त्या दिवशी पाकिट उघडा. मग आम्ही त्या दिवशी पाकिट उघडलं, बरोबर तसंच झालं. म्हणजे यांना बरोबर कळतं, म्हणजे हा भयंकर ज्ञानी मनुष्य आहे, हा सांगेल ते बरोबर. पुढे म्हणतात बहुत केले विद्या पठण, पुष्कळ विद्या म्हणजे आत्मसात केली, तो जे बोलतो त्याच्यावर. संगीतशास्त्र रागज्ञान पुन्हा ज्ञान, वैदिक शास्त्र वेदाध्ययन म्हणजे वेदांचं अध्ययन, हेही ज्ञान नव्हे. आता ते सांगतात की ज्ञान खरं काय आहे, त्याकरता सांगत चालले. आणि मग त्यांनी मोठी यादी दिली आहे. म्हणाले व्यवसायाचं ज्ञान आहे, दीक्षेचं ज्ञान आहे. आता दीक्षा कशी द्यायची, आता आपल्याला सांगते की परंपरागत मार्ग नाही स्वीकारता आला, पण गुरुपरंपरा नाही सोडायची, तर काय करायचं, तर दीक्षा द्यायची. मग दीक्षा द्यायची, पण आता आमची शाळेत मुलं शिकतात, मग शाळेतल्या मुलांना कशी दीक्षा देणार. म्हणजे गुरु विद्याध्ययनाकरता काही संस्कार करून जर आपला विद्यार्थी म्हणून स्वीकारत असेल तर आता शाळेत तसं करता येत नाही. पण ज्ञानप्रबोधिनींनी कसं केलं, त्या विद्यार्थ्यांच्याकरता वर्षाकाठी एके दिवशी दीक्षांत समारंभ असतो, त्याचं एक छोटं पुस्तक केलं आहे. आणि अग्नीची उपासना करा, त्याच्याकरता मंत्र लिहून दिलेले आहेत. त्या मुलांना त्या काय काय वस्तू आणायला सांगतात, त्या सगळ्या मुलांना बसवतात आणि सगळ्या मुलांना ते जे काही मंत्र लिहिले त्या मंत्रांचे अर्थ सांगतात. तो अग्नी पेटवतात आणि तो पेटवल्यानंतर मी विद्यार्थी आहे आणि मी विद्यार्थ्यांनी काय काय पालन करायचं आहे, विद्यार्थी दशेमध्ये मला काय काय नियमांचं बंधन आहे, ते बंधन मी आज या दीक्षेच्या निमित्ताने स्वीकारतोय. हा मध्यम मार्ग झाला ना, की एक दीक्षा जर घ्यायची असेल तर त्याला काही तंत्र आहे. म्हणजे आता पूर्वीच्या काळी संगीतामध्ये गंडा बांधायचा म्हणायचं, की गुरूंच्याकडे आलं की गुरु म्हणायचे की तेवढा गंडा घेऊन ये, काय मिठाई घेऊन ये, आणि तुला काय गुरुदक्षिणा द्यायची आहे तेवढी गुरुदक्षिणा घेऊन ये, तुझ्याकडनं काही जास्त अपेक्षा आहे असं नाही. काय अहो ₹1.25 घेत, तेव्हा कुठले ₹1.25 असेल, तेवढासुद्धा लोकांना मिळत नसेल. पण गुरुला तो गंडा बांधून घ्यायचा गुरुकडून. गंडा बांधला म्हणजे आता तो गंडाबंद शिष्य झाला, म्हणजे आता तो त्यांचा पक्का शिष्य आहे. तर ही जी दीक्षा आहे त्या दीक्षेचं ज्ञान त्या प्रत्येक, आता अशा अनेक दीक्षा आहेत, यज्ञाची दीक्षा आहे, संन्यासाची दीक्षा आहे, अशा अनेक दीक्षा आहेत की ज्या दीक्षा कशा द्यायच्या त्याचं सुद्धा ज्ञान असावं लागतं. त्या टेक्निकनीच ते दिलं पाहिजे. तर ती माणसं ती दीक्षा देतात. नाना परीक्षेचे ज्ञान हे ज्ञान नव्हे, सगळ्याच्या परीक्षा आहेत. रत्नाची परीक्षा आहे, दारूची सुद्धा परीक्षा आहे, कारण ती किती आहे, किती मॅच्युअर आहे, नाही आहे, योग्य आहे, अयोग्य आहे, सगळ्या परीक्षाच आहे. जगातल्या अन्नाची परीक्षा आहे. कुठलाही तुम्ही 7 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये जा, ते अन्न टेस्ट केल्याशिवाय बाहेर येणार नाही, त्याच्या परीक्षा आहे. सगळ्याच्या परीक्षा आहेत. नाना वनितांची परीक्षा, नाना मनुष्यांची परीक्षा, नाना नरांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. म्हणाले लोकांची परीक्षा केली जाते, स्त्रियांची परीक्षा केली. आपल्याकडे वर्णन आहे की सुलक्षणी स्त्री, दुर्लक्षणी स्त्री, तिच्या शरीरावरच्या चिन्हांच्या वरून आहे, तिच्या उंचीवरून आहे, तिच्या शरीराच्या ठेवणीवरून आहे. अनेक अनेक प्रकाराने अनेक परीक्षा आहेत. नंतर अश्वपरीक्षा आहे, गोपरीक्षा आहे, गजपरीक्षा आहे, पशूंची परीक्षा आहे, यानांची परीक्षा आहे. आता गाड्या तर घेताना आपण परीक्षा करूनच घेतो की बाजारात रोज एवढ्या धो गाड्या आल्या तरी काय व याचं ॲव्हरेज काय आहे, याचं इंजिन कुठे आहे, याचं अमुक काय आहे, तमुक काय, 1760 त्याच्यात चौकशा. वस्त्रांची परीक्षा, शस्त्रांची परीक्षा, धातूंची, नाण्यांची, रत्नांची परीक्षा, पाषाण, भूमी, रस, पुष्पांची, फळांची, नाना वल्लींची परीक्षा म्हणजे वेलांची, कारण काय आयुर्वेदाला त्या वनस्पती पाहिजेत म्हणून. असं करत त्यांनी आपल्याला खूप यादी दिली आहे. यंत्र, मंत्र, मूर्तींची सुद्धा परीक्षा आहे. मूर्ती केवढी ठेवायची, आपल्या घरात केवढी मूर्ती असावी, त्या मूर्तीचं स्वरूप कसं असावं, ती मूर्ती कशी घडवावी, याच्यासुद्धा परीक्षा आहेत. नाना विद्येच्या, नाना कलेच्या परीक्षा आहे. चातुर्याच्या परीक्षा आपल्याला माहिती आहे, जनरल नॉलेज. आता KSB 5 पुन्हा येत आहे ह्या चातुर्याची परीक्षा, कारण कालच पहिल्यांदा ॲडव्हर्टिजमेंट पाहिली की पुन्हा अमिताभला दिलं आहे त्यांनी की KSB सुरू करा म्हणून. तर म्हणजे काय, ही जनरल नॉलेज टेस्टच आहे. त्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत. भाषांच्या परीक्षा आहेत,
वर्णांच्या परीक्षा, ज्ञानाच्या, रसनेच्या परीक्षा, अशा त्यांनी सगळ्या परीक्षा दिल्या. आणि त्यांनी पुढे सांगितलं की संगीत, बोलणं वगैरे वगैरे, चित्रकला, अशा 64 ही कला, याही वेगळ्या नाना कला, 14 विद्या सिद्ध कला, हे ज्ञान नव्हे. समर्थ म्हणतात हे सगळं लौकिक आहे, हे सगळं प्राप्त करणं आहे. आता काय त्याचा एक मध्य आपण फक्त घेऊन आणखीन पुढे जाऊ.